गायत्री तीर्थ शांति कुंज हरिद्वार उत्तरांचल के मार्गदर्शन में नारी सशक्तिकरण वर्ष 2024-25 के अंतर्गत अखिल विश्व गायत्री परिवार शाखा अमरावती द्वारा आयोजित श्रीमद पावन प्रज्ञा पुराण कथा एवं 11 कुंडीय शक्ति संवर्धन गायत्री महायज्ञ दिनांक 22 से 26 जनवरी 2025 तक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगण मंगलधाम कॉलोनी अमरावती में आयोजित किया गया है। हा कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि यामध्ये विविध प्रकारचे संस्कार होणार आहेत। गर्भसंस्कारामध्ये जर आई अज्ञान असली तर पुढची पिढी पण सज्ञान होणार नाही। यासाठी गर्भातच 80% जो मुलांना बुद्धी मिळते किंवा मुलांना संस्कार होतात आणि त्यानंतर 20% बाहेर जन्म झाल्यानंतर होतात। तर हा असा गर्भसंस्कार आणि याचे ऑनलाईन सुद्धा क्लासेस चालतात आणि राष्ट्राला आपण एक चांगला व्यक्ती देऊ शकतो या भावनेतून पूर्ण वर्ल्ड मध्ये हा कार्यक्रम चालू आहे आणि याचे महिला आमच्या अमरावती जिल्ह्याच्या 300 महिला काम करत आहेत त्याच्यामध्ये। आणि दुसरा म्हणजे विद्यारंभ संस्कार, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यारंभ संस्कार करतात आणि मुलांना शिक्षणाबरोबर विद्याचं पण ज्ञान व्हायला पाहिजे। कारण आपली ही ऋषी परंपरा आहे, ही ऋषी परंपरा आपली जीवित राहण्यासाठी सनातन धर्म एकनिष्ठ राहण्यासाठी हा संस्काराचा आयोजन आहे। आणि तिसरा म्हणजे मुंडन संस्कार, ज्या सर्व योनीतून फिरून आलेला जीव असतो आणि तो त्या जीवावर ज्या योनीतून आलेला असतो त्याचे ते संस्कार असतात। तर त्या नष्ट करण्यासाठी याच्यासाठी मुंडन संस्कार असतात, म्हणून ते केस ओपन करतात, केस काढतात। ते यासाठी करतात की याचे संस्कार नष्ट झाले पाहिजे, वाईट संस्कार नष्ट होऊन चांगल्या संस्काराचं बीजारोपण व्हायला पाहिजे। आणि चौथा म्हणजे जन्मदिवस संस्कार, जी पाश्चात्य संस्कृती आपण जी स्वीकारली आहे, केक कापणे आणि दिवा विझवणे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवा हा एक याचं प्रतीक मानतात, म्हणजे शुभ प्रतीक मानतात आणि शुभ कार्यामध्ये दिवा पहिले प्रज्वलित केला जातो आणि तो ज्या दिवशी जन्मदिवस असते त्या दिवशी तो विझवला जाते, म्हणजे त्याचं जीवन अंधकारमय केलं जाते। तर ही जी पाश्चात्य संस्कृती आपल्याला पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे। तर यासाठी हा जन्मदिवस संस्कार प्रत्येक घराघरामध्ये 5 दीपक लावून 1 दीपक लावून करायला पाहिजे। तर ही एक संस्कृती आहे आपली। समाचार संकलन अशोक भाई जोशी।